बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. राज्यघटना लिहिताना 395 कलम लिहिली. 395 कलम का लिहिली? महात्मा फुलेच्या घरचा नंबर 395 होता. मी असो नसो, माझ्या देशाचा कारभार माझ्या गुरुच्या घरात आणि दारात चालला पाहिजे, ही भूमिका सांगणारे, मांडणारे, अंमलबजावणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बांधवांनो. म्हणून त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 ला नाशिक मध्ये बाबासाहेबांनी स्वतः उद्घाटन केलं. पहिला पुतळा, भारतामधला पहिला पुतळा महात्मा फुलेचा नाशिक मध्ये आहे. त्याचं उद्घाटन बाबासाहेबांनी केलं आणि त्या भाषणात बाबासाहेबांनी एक वाक्य वापरलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आजच्या घडीला मी एकटाच महात्मा फुलेचा अनुयायी उरलेलो आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे महात्मा फुले जगामध्ये पोहोचले. शिष्य कसा असावा? महात्मा फुलेने सांगितलं, मनुग्रंथ जाळून किंवा पुरून टाका. महात्मा फुले बाबासाहेबांनी जाळूनच टाकला. गुरुचा आदेश. जगातला एकमेव गुरु शिष्य नाता असा आहे, जे गुरुनं सांगितलं ते बाबासाहेबांनी त्याची अंमलबजावणी केली. महात्मा फुलेंनी सांगितलं 1882 ला हंटर कमिशनला या देशाच्या पोरांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी राज्यघटनेत लिहिलं वय वर्ष 7 वय वर्ष 14 मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. पण दुर्दैवानं 2010 साली तो कायदा अंमलात आला. म्हणजे राज्यघटना लिहिल्यानंतर देखील अनेक वर्ष त्या ठिकाणी जावे लागले बांधवांना. तुम्ही बैलगाडीचं चाक पाहिलं असेल, बैलगाडीचं चाक फिरवायचं असेल, सगळे चारे फिरवता का तुम्ही? नाही फिरवत. तुम्ही काय फिरवता? त्यातलं एक आरो फिरवलं की सगळं चाक फिरतं. माझ्या भावांनो, बहिणींनो, तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर शिक्षण नावाचं आरं आम्हाला फिरवावं लागेल. ते जर फिरवलं आपोआप परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी काय? शिक्षण घ्या. पण कोणतं? राज्यघटनेला अपेक्षित असणारं शिक्षण, महात्मा फुलेला अपेक्षित असणारं शिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असणारं शिक्षण. आजपर्यंत काय झालंय? शिक्षणाच्या अनेक व्याख्या सांगितल्या हो. आंध्राकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजे शिक्षण. शिकता शिकता जगणं आणि जगता जगता शिकणं म्हणजे शिक्षण. जन्मापासून मरेपर्यंत शिकणं म्हणजे शिक्षण. साने गुरुजी पासून नाणे गुरुजी पर्यंत सगळ्यांनी शिक्षणाच्या व्याख्या सांगितल्या. पण महात्मा फुलेची व्याख्या शिक्षणाची नाही सांगितली. ती सांगायला पाहिजे होती, तीच नाही सांगितली. महात्मा फुले शिक्षणाबद्दल म्हणाले, शिक्षण म्हणजे काय असतं? खरं आणि खोटं यातील फरक ओळखण्याची अक्कल ज्यानं येते ते म्हणजे शिक्षण.